विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत लॉजिक चॅप्टरचा लास्ट पार्ट, जो आपला अजून बाकी आहे शिकवायचा. आता मी आजच्या व्हिडिओला मग नाव देणार आहे मॅथेमॅटिकल लॉजिक व्हिडिओ नंबर 6. बरोबर. जर तुम्हाला मागचा व्हिडिओ समजला असेल तर आजचा व्हिडिओ समजणं तसं फार सोपं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण निगेशन्सचे रूल विषयी चर्चा केली होती, पण त्याचे एक्झाम्पल्स आपण वेळेअभावी कमी घेतले होते. मग आज आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक्झाम्पल्स जास्त घ्यायचे, पण ते एक्झाम्पल्स घेण्याच्या अगोदर मग मी तुम्हाला एक टेबल लिहून देणार आहे, ज्याच्यामध्ये आपण लॉजिक चॅप्टरमधले जे रूल बघितलेले आहेत ते सर्व रूल आपण तिथं लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, तर मग पहिला जो रूल आपण बघितला होता लॉजिकमध्ये, पी ऑर पी इज इक्वल टू पी. पी ऑर पी इक्वल टू पी. तर ह्या रूलला म्हणतात ॲडेम्पोटेंट लॉ. ॲडेम्पोटेंट लॉ. आणि जेव्हा आपण एखादा रूल प्रूव्ह करतो ट्रूथ टेबलने, आणि आपण प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटीमध्ये असं शिकलो होतो की जर एक स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलेला असेल जो इक्वल आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये, तर त्याच्या ड्युएल स्टेटमेंटचा पण स्टेटमेंट पॅटर्न इक्वलच असतो. म्हणून जेव्हा मी एक लॉ तुम्हाला सांगतो ना, तेव्हा त्याचाच ड्युएलचा लॉ तुम्हाला डायरेक्टली माहीत पाहिजे. म्हणजे इथे जर मी समजा तो ड्युएलचा लॉ समजा वेगळ्या कलरने लिहिला, तो असं मला सांगता येईल की पी ऑर पी इक्विव्हॅलंट टू पी. ह्याच लॉला मी असं लिहू शकतो पी अँड पी इक्विव्हॅलंट टू पी. फक्त आपण ऑर ऐवजी अँड आणि अँड ऐवजी ऑर असं जर चेंज केलं तर आपल्याला ड्युएल स्टेटमेंट मिळतं. म्हणून मी काय करणार, आधी मी सगळे लेफ्ट हँड साईडचे लॉ लिहिणार आणि त्यानंतर आपण राईट हँड साईडला त्याचेच ड्युएल लिहू. बघा, सेकंड लॉ आहे, इट इज कॉल्ड P or Q is equivalent to Q or P. ह्या सर्व रूल्सविषयी लॉजविषयी आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंटरी लॉ म्हटलं तरी चालेल. आपण याचा ड्युएल नंतर लिहूया. जर कॉम्प्लिमेंटरी लॉ तुम्हाला समजला, पी ऑर क्यू इक्वल टू क्यू ऑर पी, ऑर पी अँड क्यू इक्वल टू क्यू अँड पी, जर मी याचा ड्युएल इकडे लिहिला असता, आणि म्हणजे इथे मी लिहिलं असतं पी अँड क्यू इक्वल टू क्यू अँड पी, तर तिकडे आपण लिहिलं असतं ड्युएलमध्ये पी ऑर क्यू इक्वल टू क्यू ऑर पी. लॉ इकडचा तिकडे तिकडे लिहिल्याने फरक नाही पडणार आहे, आपल्याला लॉ सेमच असणार आहे. नेक्स्ट लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ. द लॉ स्टेट्स दॅट पी ऑर क्यू ऑर आर इक्विव्हॅलंट. 3 स्टेटमेंट आहे आणि मी जर तिन्ही स्टेटमेंटमध्ये ऑर हे कनेक्टिव्ह यूज केलेलं आहे. आपण जर क्यू आणि आर ह्या लास्ट 2 स्टेटमेंटचा आधी व्हॅल्यू काढली आणि त्यानंतर त्यात फर्स्ट व्हॅल्यू ॲड केली किंवा ऑर कनेक्टिव्हनी यूज केली, असं केलं काय, आणि पहिल्या 2 स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढून त्यानंतर त्यात थर्ड स्टेटमेंटची व्हॅल्यू मिळवली काय, आपल्याला दोन्ही आन्सर सेम मिळतात. दिस लॉ इज कॉल्ड असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ. इथं थर्ड आहे, हा फोर्थ लॉ झाला. फोर्थ लॉ असा आपला तयार होऊ शकतो असोसिएटिव्ह लॉ नंतर, तो असतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पी ऑर क्यू अँड आर. पी ऑर क्यू अँड आर. तर तुमच्या लक्षात येईल, पी ऑर क्यू अँड आरला जर आपण सॉल्व केलं तर आपण पहिल्यांदा पी ऑर क्यू असा ब्रॅकेट ओपन करणार, त्यानंतर अँड पी ऑर आर असा ब्रॅकेट ओपन करणार, आणि ह्या लॉचं नाव आहे, दिस लॉ इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे लॉज तुमचे सर्व पार्ट असायला हवेत. याला काही पर्याय नाही की माझे लॉ पार्ट नाही आहे, मला एक्झाम्पल सुटलं पाहिजे, तर तसं शक्य नाही होणार. लॉज तुम्हाला सर्व पार्ट करावे लागतील आजच्या पार्टसाठी. नेक्स्ट लॉ आहे आयडेंटिटी लॉ.
तर बघा पी ऑर एफचा आन्सर काय येणार, पी ऑर एफ. आता इथे थोडासा मागचा पण रेफरन्स इथं लागेल. पी म्हणजे काय, पी म्हणजे कोणतं पण एक स्टेटमेंट, बरोबर. मग कोणत्या पण स्टेटमेंटला दोन ऑप्शन असतात, म्हणजे पीची व्हॅल्यू एक तर टी असेल किंवा एफ असेल. म्हणजे जर मी थोडक्यात असं लिहिलं तर पीची व्हॅल्यू टी असेल किंवा एफ असेल, पण सेकंड फंक्शन तर कंपल्सरी एफ आहे. ते फंक्शन काय, कंपल्सरी एफ आहे. आणि तुम्हाला ऑरचा टेबल जर पार्ट असेल आणि पार्ट नसेल तर अवश्य आधी पार्ट करा, त्यानंतर हा पार्ट करा, जास्त सोपं जाईल ते. ऑरचा टेबल पार्ट असेल तर ऑरच्या टेबलमध्ये फक्त एफ एफला एफ असतं, अदरवाईज टी. म्हणजे फक्त एफ एफ जर असेल तर एफ असतं, बाकी सर्व ठिकाणी ते टी असतं. म्हणून इथे एफच येणार आणि वरती काय येणार, टी. कारण पीमध्ये टी आणि एफ दोन्ही आहेत, पण एफमध्ये सगळे एफ आहेत. म्हणून पीमधली जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू पुढे येणार. पीमध्ये जर टी असेल तर टी ऑर एफचा आन्सर टी असणार, पीमध्ये एफ असेल तर एफ ऑर एफचा आन्सर एफ येणार, बरोबर. आणि धिस लॉ इज कॉल्ड आयडेंटिटी लॉ. म्हणजे आन्सर काय आला आपल्या इथे, पी. पी ऑर एफ इक्वल टू पी, बरोबर. नेक्स्ट लॉ आहे पी अँड एफ. पी ऑर एफ झाला, पी अँड एफ काय, तर इमॅजिन करा पी म्हणजे काय, एका साईडला टी आणि एफ असे दोन ऑप्शन असतील आणि इकडे कंपल्सरी एफ आहे आणि त्याच्यामध्ये अँड नावाचं फंक्शन आहे. आता याच्यामध्ये कोणतं फंक्शन आहे, अँड. आणि अँडचा रूल जर तुम्हाला आठवत असेल तर अँडमध्ये टी टी जेव्हा असतं तेव्हाच आन्सर टी असतं, अदरवाईज द व्हॅल्यू इज फॉल्स. तर इथे टी टी येण्याचा चान्सच नाही आहे, कारण दोन्ही व्हॅल्यू टी येण्यासाठी एका ठिकाणी टी असलं पाहिजे. इथे पूर्ण एफचा हा कॉलम असल्यामुळे दोन टी इथे मिळणं केवळ अशक्य आहे. म्हणून इकडे कंपल्सरी सगळे एफ येतील. म्हणून पी अँड एफचा आन्सर असणार आहे कॉन्ट्रॅडिक्शन किंवा फॉलसी, बरोबर. ह्या लॉला म्हणतात आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ नंतर नेक्स्ट लॉ आहे आपला, तो म्हणजे कॉम्प्लिमेंटल लॉ. कॉम्प्लिमेंटल लॉ आपण याला आपल्याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणायला पाहिजे होतं ना, कम्युटेटिव्ह लॉ. पी ऑर क्यू इक्वल टू क्यू ऑर पी. कॉम्प्लिमेंटरी लॉ हा निगेशनचा असला पाहिजे, पी ऑर निगेशन पी. पी ऑर निगेशन पी. तर पीची जी व्हॅल्यू असेल ती आणि निगेशन पीची व्हॅल्यू आहे ती कधीच इक्वल राहू शकत नाही. ही जर व्हॅल्यू ट्रू असेल तर निगेशनची व्हॅल्यू फॉल्स असते, आणि ही जर व्हॅल्यू फॉल्स असेल तर ही व्हॅल्यू ट्रू असेल. असं कधीच होणार नाही की दोन्ही व्हॅल्यू टी आहे किंवा दोन्ही व्हॅल्यू एफ आहे, बरोबर. त्याच्यामुळे या ऑर फंक्शनमध्ये टी ऑर एफ किंवा एफ ऑर टी असंच येणार आहे. आणि ऑरमध्ये एफ ऑर टी आणि टी ऑर एफ दोघांचं ॲन्सर हे कंपल्सरी टी असतं. म्हणून याचं जे ॲन्सर असणार आहे ते टॉटॉलॉजी किंवा सर्व टीवाले ऑप्शन असणार आहे. तर ह्या लॉला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी लॉ. कॉम्प्लिमेंटरी लॉ. या नंतरचा जो लॉ आहे, धिस लॉ इज कॉल्ड इन्व्होल्यूशन लॉ. इन्व्होल्यूशन लॉ म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्विव्हॅलंट टू पी. दिस लॉ इज कॉल्ड इन्व्होल्यूशन लॉ. उसके बाद त्यानंतर जो लॉ आहे तो लॉ आहे डी मॉर्गन्स लॉ, ज्याच्यावर आपण अनेक वेळा बोललेलो आहोत. डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो, निगेशन ऑफ पी ऑर क्यू असेल, निगेशन इन ब्रॅकेट पी ऑर क्यू, तर आपला आन्सर होतं निगेशन पी अँड निगेशन क्यू. दिस लॉ इज कॉल्ड डी मॉर्गन्स लॉ. ओके. नेक्स्ट जो आहे ज्याला मी नंबर 9 म्हणतोय, धिस लॉ इज कॉल्ड ॲब्सॉर्शन लॉ. बघा हा लॉ काय आहे, ॲब्सॉर्शन नावातच तुम्हाला कळेल. पी ऑर पी अँड क्यू समजा असं आहे, पी ऑर पी अँड क्यू. तर इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखं आपण हे लिहिलं आहे आणि याच्यामध्ये दोनच आपण फक्त स्टेटमेंट यूज केलेले आहे. मग जे स्टेटमेंट एकापेक्षा जास्त वेळेस आहे त्या स्टेटमेंटचीच व्हॅल्यू फक्त शिल्लक राहते आणि क्यू ॲब्सॉर्ब होऊन जातो, क्यूची व्हॅल्यू ॲब्सॉर्ब होते. म्हणून याला नाव दिलेलं आहे ॲब्सॉर्प्शन लॉ. आता बघा हे जे लॉ आहेत हा लॉ आपण आत्तापर्यंत घेतलेला नव्हता,
पण आपण हे लॉ कधीही आपण ट्रूथ टेबल काढून प्रूव्ह करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर कधी अशी शंका असेल कोणत्याही लॉविषयी की तो लॉ चेक करायला पाहिजे, लॉ आपला पाठ होत नाही आहे, तर तुम्ही त्याचं जर ट्रूथ टेबल चेक करून बघितलं तर बघा, मी जर याचा ट्रूथ टेबल काढायचा ठरवला तर तो काय येईल, तो असेल पी, बरोबर. त्यात पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे, म्हणजे पी आणि क्यू येईल. त्यानंतर हा ब्रॅकेट येईल पी अँड क्यूचा, म्हणजे 1 2 3. त्यानंतर पी ऑर हा पूर्ण ब्रॅकेट, म्हणजे पी ऑर आणि हा पूर्ण ब्रॅकेट, म्हणजेच 3 नंबरचा कॉलम, हा कॉलम नंबर 4. 4 कॉलममध्ये आपला ट्रूथ टेबल तयार होणार आहे. आणि ट्रूथ टेबल तुम्हाला सर्वांना आता एकदम छानपणे काढता येतो आहे असं मी आता गृहीत धरले, कारण आपण ऑलरेडी ते सगळं घेतलं आहे आधी. मग काय होईल, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट असल्यामुळे आपण 4 ऑप्शन घेणार, टी टी एफ एफ आणि सेकंडमध्ये टी एफ टी एफ, बरोबर. अँडचं टेबल सांगतो टी टीला टी असतं, अदरवाईज एफ, बरोबर. आपण जर पी ऑर कॉलम नंबर 3 घेतलं, हे 2 कॉलम घेतले, तर मध्ये ऑर फंक्शन लावलं तर टी टीचं आन्सर टी असतं, टी एफचं आन्सर टी असतं, एफ एफचं आन्सर एफ असतं, एफ एफचं आन्सर एफ असतं. तर तुमचा जो लास्ट कॉलम मिळालेला आहे, म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती व्हॅल्यू मिळाली आपल्याला टी टी एफ एफ, आणि तीच व्हॅल्यू आपली पी ह्या स्टेटमेंटची सुद्धा आहे, टी टी एफ एफ. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजे ह्या 2 कॉलमवरून असं दिसतंय की हे दोन्ही कॉलम इक्विव्हॅलंट आहे, म्हणून आपण तो लॉ असा लिहिला आहे ॲब्सॉल्यूशन लॉ. समजलं. यानंतर पुढचा जो लॉ आहे तो इम्प्लिकेशनच्या निगेशनचा लॉ आहे, इम्प्लिकेशनच्या निगेशनचा. पण तो लॉ नेहमी मी जेव्हा लिहून देतो तेव्हा माझ्या मुलांना म्हणणं असं असतं की आधी तुम्ही इक्विव्हॅलंटचे लॉ पाठ करा आणि त्यानंतर निगेशनचे लॉ पाठ करा, ते असं सोपं जातं. म्हणजे जर तुमचा हा लॉ पाठ असेल पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, किंवा हाच लॉ असा तयार होतो निगेशन पी ऑर क्यू. हा लॉ जर तुमचा पाठ असेल तर ह्याच लॉला आपण निगेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजेच आपला जो निगेशनचा लॉ आहे जो मी याच्यावरून तयार करणार आहे, त्याला मी नेक्स्ट लॉ पण म्हणू शकतो, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू, हे सोडून देऊ आपण, हे घेऊ निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू. मग याचं जर आपण निगेशन काढलं तर डी मॉर्गन्स लॉने याचाच आन्सर आपण असं लिहू शकतो, पहिल्याचं निगेशन अँड दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. मग हा लॉ तयार झाला पी अँड निगेशन क्यू. पण हा लॉ डायरेक्ट पाठ करण्यापेक्षा जर तुम्हाला हा लॉ पाठ असेल ऑलरेडी आधी, तर तुम्हाला हा सेकंड लॉ बनवणं फार सोपं जाईल. दिस लॉ इज कॉल्ड इम्प्लिकेशन लॉ. या लॉला काय म्हणून आपण इम्प्लिकेशन लॉ, आणि रूल्स ऑफ इम्प्लिकेशन म्हटलं तरी चालेल. आणि याचप्रमाणे डबल इम्प्लिकेशनचं पण लॉ आपण तयार करू शकतो. तुम्ही हा लॉ पण तयार करताना, म्हणजे लॉ नंबर जो 11 आहे आपला, तुम्ही असं तयार करतो, तुम्ही पी डबल इम्प्लाइज क्यूचा आधी फॉर्म्युला तुम्ही यूज करा, आणि आधी तुम्ही पी डबल इम्प्लाइज क्यू करा आणि त्यानंतर जर निगेशनचा फॉर्म्युला यूज करा, ते फार सोपं जातं. तर पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे पी इफ अँड ओनली इफ क्यू, बरोबर. आणि जेव्हा आपण याची डेफिनेशन पाहिली होती तर पी डबल इम्प्लाइज क्यूची एक सिम्पल डेफिनेशन आहे, किंवा आपण सिम्पल वेने सांगू शकतो, पी डबल इम्प्लाइज क्यू इक्वल टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. दोन्ही पार्ट नेसेसरी, दोन्ही पार्ट सफिशियंट. तर याला आपण असं लिहितो पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. आणि याच्यावर आधारित आपण जर याचं निगेशन लिहिलं तर ते तुम्हाला फार सोपं जाईल, कारण का त्यानिमित्ताने तुमचा निगेशनचा रूल पण पाठ होईल. वरच्या रूलप्रमाणे बनवला तर मी इथं आपण डी मॉर्गन्स लॉ वापरलं तर पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन, ते असतं पी अँड निगेशन क्यू ऑर अँडचं, आणि याचं येईल पी निगेशन पी अँड क्यू. दिस इज द डबल इम्प्लिकेशन लॉ ऑफ डबल इम्प्लिकेशन. तर ह्या निमित्ताने तुमचे मग सर्व लॉ इथे तयार झालेले आहेत, ज्याच्यामध्ये इक्विव्हॅलन्सचे पण लॉ आहेत. म्हणजे आपल्या टेबलमध्ये हे काय लॉ दिलेलं नाही आहे, पण मी ते पण त्यात इंट्रोड्यूस केले. हे जेव्हा तुम्ही लॉ सगळे पाठ कराल तेव्हा तुम्हाला लॉ एका प्रकारे पाठ नाही करायचे. जेव्हा तुम्ही हा लॉ लक्षात घेतला, कम्युटेटिव्ह लॉ, माझ्याकडून चुकून तिथे वेगळं लिहिलं गेलं होतं, मी तिथे कॉम्प्लिमेंट लिहिलं होतं. कम्युटेटिव्ह लॉ काय, पी ऑर क्यू इक्वल टू क्यू ऑर पी. तर हाच लॉ मी ड्युएल स्टेटमेंट यूज करून असं लिहिल, पी अँड क्यू इक्वल टू क्यू अँड
पी. मी हे यासाठी वेगळ्या कलरमध्ये लिहितो की माझं तुम्हाला म्हणणं असेल की तुम्ही एकच पार्ट जरी तुम्ही केला तर सेकंड पार्ट तुम्हाला करायची गरजच नाही. जर तुम्हाला ड्युएल स्टेटमेंट काय ते माहीत असेल, प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी माहीत असेल, तर हे झाल्यामुळे हे ऑलरेडी झालेलंच आहे. ज्याला कळतं पी ऑर पी इक्वल टू पी त्याला लगेच कळायला पाहिजे पी अँड पी इक्वल्स होती. ज्याला हे कळतं पी ऑर क्यू इक्वल टू क्यू आर पी त्याला हे सांगायची गरजच नाही पडली पाहिजे की पी अँड क्यू इक्वल टू क्यू अँड पी. ते ॲटोमॅटिक याच्यावरून तयार होतं. तसं असोसिएटिव्ह लॉ आहे, हा ऑरवाला लॉ आहे. हाच लॉ जेव्हा मी अँडमध्ये लिहितो असेल मी पी अँड इन ब्रॅकेट क्यू अँड आर, पी अँड इन ब्रॅकेट क्यू अँड आर इक्वल टू इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू अँड आर. बरोबर. हा लॉ हा समजून घ्या. हा लॉ समजला एकदा, पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर, तर पी ऑर क्यू एक ब्रॅकेट, पी ऑर आर सेकंड ब्रॅकेट. हाच लॉ जर मी ड्युएल वापरून लिहिला तर इथे पी अँड क्यू ऑर आर. ब्रॅकेट कसा ओपन करायचं हे जर तुम्हाला कळलं ते कसं येईल, मग पी अँड क्यू एका ब्रॅकेटमध्ये ऑर पी अँड आर. तुम्ही कधीही हे लिहू शकता. जो पी ऑर एफ आहे याचं जर आपण ड्युएल लिहिलं तर जर तुम्हाला आठवत असेल तर आपण ड्युएल करताना अँड ऐवजी ऑर ऐवजी अँड हे जसं लिहिलं तसंच आपण टी ऐवजी एफ आणि एफ ऐवजी टी हे पण त्यात शिकलेलो आहोत. म्हणून इथे जेव्हा मी याचा कॉम्प्लिमेंट तयार करेल, याचा ड्युएल तयार करेल तेव्हा तो असं तयार करेल पी अँड, मी ऑरचं अँड करतो आणि एफचं टी करणार, पी अँड टी इक्वल टू पी. आणि सेकंड लॉ तयार होईल पी ऑर टी, पी अँडचं केलं ऑर, एफचं ऐवजी टी इक्विव्हॅलंट, तर इथे एफ आहे, एफ ऐवजी काय लिहितो आपण टी. हे तुम्ही ॲक्च्युली मी याच्यावरून लिहिलं आहे ते, हे तुम्ही विचार करून लिहिलं तर जास्त चांगलं अजून. म्हणजे हा लॉ पाठही नाही केला तुम्ही, डायरेक्ट तुम्ही पी अँड टीचा विचार केला. पी अँड टी, पी म्हणजे एका साईडला टी एफ असेल आणि एका साईडला सगळी टी टी आहे आणि मध्ये अँड फंक्शन आहे. अँड फंक्शनमध्ये दोन्ही टी असल्यावर ते आन्सर टी येतं आणि ते फक्त एका ठिकाणी येणार आहे. मग ते आन्सर येणार आहे टी एफ. कळत नसेल तुम्हाला लिहून दाखवतो. पी अँड टीमध्ये ह्याची जर व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर पी म्हणजेच टी आणि एफ ना, आणि टी म्हणजे त्यात सगळे टीची व्हॅल्यू असतात. ही पीची आणि टीची व्हॅल्यू आणि मध्ये अँड आहे. अँडमध्ये दोन्ही व्हॅल्यू जेव्हा टी असतात तेव्हा ते आन्सर टी असतं. त्यामुळे इथं जरी टी आलं तर इथं टी येणं शक्यच नाही, कारण ह्या पीमध्ये एक व्हॅल्यू टी असेल तर एक व्हॅल्यू एफ असेल. त्यामुळे हे आन्सर काय आलं, परत पीच आलं ना, म्हणजे पी अँड टीचं आन्सर असतं पी वगैरे. तुम्ही याप्रमाणे ते सोडवू शकता. थोडासा विचार केला तर तुम्हाला हे लॉ पाठ करणं फार सोपं जाईल. जो नेक्स्ट लॉ आहे कॉम्प्लिमेंटरी लॉ. जर मी याला लिहायचं ठरवलं तर तो लॉ मी असं लिहू शकतो ड्युएलमध्ये, पी अँड निगेशन पी इज इक्वॅलंट टू एफ. बरोबर. इन्व्होल्युशन लॉचं ॲक्च्युली ड्युएल नाही लिहित, त्याच्याऐवजी मी असं लॉ लिहू शकतो निगेशन ऑफ टी इज इक्वल टू एफ आणि निगेशन ऑफ एफ इज इक्वल टू टी. डी मॉर्गन्स लॉ जो आहे याचा जो ड्युएल स्टेटमेंट तयार होईल तो सेकंड डी मॉर्गन्स लॉ तयार होईल. तो लॉ कसा तयार होईल, मग निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. बरोबर. हा लॉ एकदम महत्त्वाचे लॉ आहेत दोन्ही. मध्ये जर ऑर फंक्शन असेल निगेशनच्या पुढे ब्रॅकेटमध्ये तर आपण सेपरेट निगेशन काढून मध्ये ऑर ऐवजी अँड फंक्शन घेतो. मध्ये जर अँड असेल तर आपण ऑर फंक्शन घेतो सेपरेट करून. ॲब्सर्शन लॉ हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखाच आहे, फक्त याच्यामध्ये 2 लेटर डबल आलेले आहेत. जे 2 डबल येतील ना तेच त्याचं आन्सर असतं. म्हणजे जर मी समजा इथं पी अँड क्यू ऑर आर असं लिहिलं, कारण हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, सॉरी क्यू ऑर पी, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 लेटर डबल दिसत आहे पी, बरोबर, क्यू एकदा दिसते आणि हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. 2 लेटरमध्ये जर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बनवला तर त्याच्यामध्ये जे लेटर एकापेक्षा जास्त वेळेस आलेले आहेत तेच त्याचं आन्सर असतं. त्याचं आन्सर येणार आहे पी. याला आपण ड्युएल लिहित नाही, कारण ड्युएल लिहिण्यासाठी आपल्याला अँड ऑर याच्यामध्ये किंवा टी एफमध्ये फंक्शन असायला हवे असतात आणि याच्यामध्ये इम्प्लिकेशन आलेलं आहे, त्यामुळे याचं ड्युएल लिहिलं जात नाही. तर या प्रकारे आपण सर्व लॉज पाठ करू शकतो. तर आजच्या पाठसाठी पहिलं काम म्हणजे तुमचे सगळे लॉ पाठ असणं गरजेचं आहे. हे लॉ तुमचे जर पाठ असेल तर आजचा पाठ तुम्हाला जो मी आता शिकवणार आहे तो प्रचंड सोपा जाईल. ओके. तर आपण काय करणार आता, याचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. बघा, मी आता बुकमधले एक्झाम्पल घेतो आहे. बुकमध्ये जेवढे एक्झाम्पल दिलेले आहेत नॉर्मल मी ते सगळे घेणार आहे. प्रयत्न असा करणार आहे की त्यापेक्षा पण जास्त एक्झाम्पल मला घेता आले पाहिजे. आणि जर हे तुम्हाला सर्व समजलं, कारण जे लॉजिकमध्ये मुलांना
हार्ड जातं ह्या चॅप्टरमध्ये. नॉर्मली ह्या पार्टवरचे एक्झाम्पल्स मुलांना सोडवायला अवघड जातात, बाकी सगळे पार्ट त्या मानाने सोपे जातात, म्हणून इकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर मी एक्झाम्पल असं घेणार आहे. पहिलं क्वेश्चन आहे, राईट द निगेशन्स. आपल्याला काय करायचं आहे, निगेशन्स काढायचे, आणि इथं सगळे आपण निगेशनचे लॉ पण लिहिले. आपण एक एक एक्झाम्पल घेऊन चेक करू. मग पहिलं एक्झाम्पल आहे, सम roses are red. Some roses are red and all lilies are white. And all lilies are white. असं एक स्टेटमेंट आहे, आणि आपल्याला ह्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. तर आपण काय करतो, पहिल्यांदा दिलेलं स्टेटमेंट हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहितो. जोपर्यंत सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं जात नाही तोपर्यंत आपण त्याची व्हॅल्यू पण नाही काढत, कारण आपण त्यासाठी सिम्बॉलिक फॉर्मचे रूल वापरत असतो. मी काय करणार, मग इथे लेट पहिलं स्टेटमेंट घेणार, पी काय, मग सम रोजेस आर रेड, आणि क्यू स्टेटमेंट आहे सेकंड स्टेटमेंट, ऑल लिलीज आर व्हाईट. बरोबर. मग आपण इथे जर मी याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये हे स्टेटमेंट मला असं लिहिता येईल, सम रोजेस आर रेड पी अँड ऑल लिलीज आर व्हाईट क्यू. आणि आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन सांगायचं आहे. मग वी हॅव, मग आपल्याकडे जेवढे रूल आहेत तर त्याच्यामध्ये पी अँड क्यूच्या निगेशनचा रूल आहे का बघा बरं. जर तो रूल असेल आपण तिथे वापरू शकतो. आणि तुमच्या लक्षात येईल डी मॉर्गन्स लॉमध्ये, डी मॉर्गन्स लॉमध्ये आपल्याला पी अँड क्यूचा रूल मिळतो. मग पी अँड क्यूचं जे निगेशन असतं, निगेशन ऑफ पी अँड क्यू, ते काय असतं, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. दोघांचं सेपरेट निगेशन काढणार आपण, आणि मध्ये अँड ऐवजी ऑर हे कनेक्टिव्ह यूज करणार. बरोबर. म्हणजेच याचं निगेशन काय तयार होणार आहे, निगेशन ऑफ स्टेटमेंट गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज, जे स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे त्याचं निगेशन काय तयार होईल. मग तर ह्या पीचं निगेशन, पी काय आहे, सम रोजेस आर रेड, म्हणजेच ते येईल. आता बघा, निगेशन करताना सगळे रूल तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. तिथं आपण असेल तर सम वर्ड जर असेल कुठे आलेला, क्वांटिफायर्समध्ये आपण हे चेक केलं होतं, त्याचं निगेशन करताना फॉर ऑल करतात किंवा ऑल करतात. मग सम रोजेस आर रेडचं निगेशन कसं होईल, ऑल रोजेस आर नॉट रेड. म्हणजे आपण निगेशन करणारच, नॉट लावणारच, फक्त समचं निगेशन ऑल होतं, आणि ऑलचं निगेशन मध्ये येणार ऑर लेटर. निगेशन पी झालं, मध्ये आलं ऑर लेटर. मग निगेशन क्यूमध्ये ऑल लिलीज आर व्हाईट. मग आपलं निगेशनचं रूल काय सांगतो, ऑल जर लेटर असेल तिथं देअर एक्झिस्ट किंवा सम, हे दोन्ही शब्द चालतात. इथं मी देअर एक्झिस्ट लिहिलं तरी चालेल आणि सम लिहिलं तरी चालेल. मी लिहिलं, मी सम लिलीज आर व्हाईट, आर नॉट व्हाईट, आर नॉट व्हाईट. बरोबर. हे झालं दिलेल्या एक्झाम्पलचं, दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन. समजा आता सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. सेकंड एक्झाम्पल आहे, इफ n इज ॲन इव्हन इंटिजर. n का एक इव्हन इंटिजर आहे. देन 2n इज डिव्हिजिबल बाय 4. आपल्याला त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूमध्ये जायचं नाही आहे, मी फक्त त्या स्टेटमेंटचं निगेशन कसं बनवायचं तेवढं सांगतो तुम्हाला. तर मग इफ n इज ॲन इव्हन इंटिजर, तर आपल्याला लक्षात येईल इथे की हे लेटर, हे इफ आणि देनमध्ये, इफ आणि देन आपण अशा वेळेस काय करतो, पहिल्या इफ नंतरच्या पार्टला पी म्हणतो, म्हणजेच n इज ॲन इव्हन नंबर, इव्हन इंटिजर. देन नंतरच्या पार्टला आपण नॉर्मली क्यू म्हणतो, त्यामुळे इथे 2n इज डिव्हिजिबल बाय 4. बरोबर. दोन स्टेटमेंट आहे. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेलं स्टेटमेंट काय तयार होईल, दिलेलं स्टेटमेंट तयार होईल इफ देन, म्हणजे इफ पी देन क्यू, म्हणजे ते पी इम्प्लाइज क्यू. हा इम्प्लिकेशनचा पॅटर्न आहे.
बरोबर. आपलं फंक्शन तयार झालं इम्प्लिकेशनमध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे, याचं निगेशन लिहायचं आहे, पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन. मग जर तुमचे हे सगळे टेबल पार्ट असतील तर पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय असतं, पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू म्हणजेच तुमचं व्हर्बल फॉर्ममध्ये निगेशन कसं येईल, निगेशन इज पी स्टेटमेंट लिहायचं, मध्ये अँड हे कनेक्टिव्ह आहे आणि नंतर क्यूचं निगेशन. पी स्टेटमेंट काय आपलं, पी स्टेटमेंट आहे एन इज ॲन इव्हन इंटिजर. लिहिलं, एन इज ॲन इव्हन इंटिजर. अँड तुम्ही इथे अँड पण लेटर यूज करू शकता आणि त्याच्याऐवजी तुम्ही इतर लेटर पण जे अँडसारखं बिहेवियर असेल त्यांचं ते लेटर पण यूज करू शकतात. बट मी इथे अँडऐवजी बट घेतो. क्यूचं निगेशन मला लिहायचं. क्यू काय, 2n इज डिव्हिजिबल बाय 4. मी ते लिहिलं मग 2n इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. बरोबर. म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन मी काय लिहिलं, मग पी अँड निगेशन क्यू. पी स्टेटमेंट अँड आणि निगेशन क्यूचं स्टेटमेंट. तर हे झालं याचं निगेशन. आय थिंक तुम्हाला हे सगळं समजतं आहे आणि यासाठी हे लॉ आपल्याला फार आवश्यक आहेत. म्हणून हे सगळे लॉ तुमचे नॉर्मली पाठ पाहिजे. म्हणून मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पण आपण शेवटच्या पार्टमध्ये थोडीशी घाई केली होती म्हणून मी ते पुन्हा सगळे लॉ इथं लिहिलेत. हे लॉ आपण ऑलरेडी मागे पण लिहिले होते, पण हे पुन्हा लिहिले तुमच्यासाठी आणि आपण आता याचे एक्झाम्पल्स घेत आहोत. कारण जर तुला लॉ मी लिहिले नसते तर कदाचित तुम्हाला ते समजलं नसतं, कारण त्यावेळेस तुमच्याकडे ते लॉ कागदावर असतीलच असं नाही आहे. आता मी रब करतो ना, आपण याच्या पुढचे एक्झाम्पल्स घेतो आहे. एक्झाम्पल नंबर 3 आहे. एक्झाम्पल नंबर 3. Horses have wings if and only if, जे असं लिहिलं जातं, if and only if men have tails. Men have tails. हे एक्झाम्पल मी बुकमधले घेतले, माझ्या मनाने नाही घेते. हॉर्सेस हॅव विंग्स इफ मेन हॅव टेल्स. तर आपण काय करणार इथे, लेट पी ए स्टेटमेंट घेणार. हॉर्सेस हॅव विंग्स अँड क्यू ए स्टेटमेंट आपण घेणार. मेन हॅव टेल्स. बरोबर. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये हे जर स्टेटमेंट मी लिहिलं तर ते कसं लिहिता येईल मला, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पी डबल इम्प्लाइज क्यू. जर तुम्हाला कनेक्टिव्ह आठवत असेल सर्व, इफ अँड ओनली इफला आपण डबल इम्प्लिकेशनचं कनेक्टिव्ह यूज करतो आणि आपल्याला याचं निगेशन लिहायचं आहे. म्हणजे वी हॅव निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. जर तुम्ही तिकडे लॉ बघितला तर कदाचित तुम्हाला कळेल, पण तर ते असतं निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू. बरोबर. मग जर आपण याचं निगेशन लिहिलं तर मग निगेशन इज, तर निगेशन कसं लिहितं मला, पहिल्यांदा पीचं निगेशन. हॉर्सेस डझंट हॅव विंग्स. बरोबर. बट मेन हॅव टेल्स. ऑर, मग हे ऑर कनेक्टिव्ह आपलं. आता काय येईल, पी अँड निगेशन क्यू. म्हणजे हॉर्सेस हॅव विंग्स बट मेन डझंट हॅव टेल्स. लक्षात येते. आपल्याला फक्त त्याचं एक निगेशनचं स्टेटमेंट इथं तयार करायचं आहे. समजा मी अजून एक एक्झाम्पल याचं घेतलं तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इट इज नाईट और स्टार्स आर शायनिंग. इथे पण तुम्हाला 2 स्टेटमेंट दिसत आहे. तर आपण काय करणार, पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणणार, इट इज नाईट. सेकंड स्टेटमेंट जे आहे त्याला मी क्यू म्हणणार, स्टार्स आर शायनिंग. बरोबर. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर तुम्ही चेक केलं तर हे स्टेटमेंट कसं तयार होईल,
तर इट इज नाईट पी ऑर स्टार्स आर शायनिंग क्यू, बरोबर. आणि आपल्याला काय करायचं, याचं निगेशन काढायचं आहे. मग वी हॅव, मग आपल्याकडे निगेशनचं रूल आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. कोणता लॉ आहे हा? दिस लॉ इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, बरोबर ना. दिस लॉ इज कॉल्ड डी मॉर्गन्स लॉ. तर इथे काय मग निगेशन पी अँड निगेशन क्यू. मग हा लॉ कसा लिहिता येईल मला, मग देअरफॉर निगेशन इज, मग दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काय तयार होईल, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजेच इट्स नॉट अ नाईट अँड, आता इथे पण अँड ठीक आहे, अँड घेतलं तर चालेल, मी बट घेतलं तरी चालेल, पण जास्त चांगलं कसं दिसेल माहिती आहे का, स्टील, कारण ते अँडसारखंच काम करेल. निगेशन क्यू, स्टील स्टार्स आर नॉट शायनिंग, स्टार डझंट शायनिंग. तर हे झालं त्याचं निगेशन. तर नॉर्मली तुम्हाला निगेशनची आयडिया आली असेल आणि आपण एक ऑरचं, एक अँडचं, एक इफ देनचं, एक इफ अँड ओनली इफचं, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट पण घेतलेत. आता आपण घेऊ याच्यापेक्षा थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स. आता रब केले चालेल ना. हे जर समजलं असेल तर आपण काय करू, आता याचा नेक्स्ट पार्ट आपण घेऊ. ओके, नेक्स्ट पार्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल्स, विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल्स शो द फॉलोइंग, शो दॅट. नॉर्मली हे एक्झाम्पल मुलांना सगळ्यात हार्ड जातात ह्या टॉपिकमध्ये, कारण त्यासाठी सगळे रूल तुमचे पाठ असावे लागतात. तर याची काही एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरमध्येही घेतली होती. आता मी जे एक्झाम्पल घेतो आहे, जे बुकमध्ये आहे ते डायरेक्टली घेतो आहे, कदाचित एखादं एक्झाम्पल रिपीट पण होऊ शकतं याच्यामध्ये आपलं. तर पहिलं एक्झाम्पल आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता जेव्हा शो दॅटचं एक्झाम्पल असतं ना, तेव्हा त्याला सोडवण्यासाठी एकापेक्षा जास्त ऑप्शन पण असू शकतात. म्हणजे समजा मी LHS घेऊन सॉल्व केलं, तर समजा दुसरं कोणी RHS घेऊन पण सॉल्व करू शकेल, तिसरं कोणी एखादा लॉ इंट्रोड्यूस करून पण ती घेऊ शकेल. त्यामुळे शो दॅटच्या एक्झाम्पलला एकापेक्षा जास्त ऑप्शन असू शकतात. पण मी जी सांगतो आहे तीच एकदम फायनल मेथड आहे असं काही नाही आहे. तुम्ही यापेक्षाही वेगळ्या मेथडने, कदाचित यापेक्षाही सोप्या प्रकारे, यापेक्षाही छोटं करून सोडवू शकतात. तर तुम्ही याचं ट्राय केली पाहिजे. तर बघा, मी इथं घेतो आहे, मी LHS, मी काय घेतो इथे LHS. तर LHS काय, पी डबल इम्प्लाइज क्यू. मग पी डबल इम्प्लाइज क्यूचा रूल, मग पी डबल इम्प्लाइज क्यूचा रूल काय बघा तिथे, तो रूल असतो पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, बरोबर. ज्या स्टेपला तुम्हाला समजणार नाही तिथं पॉज करा, परत समजून घ्या आणि मग पुढं जा, म्हणजे ते चांगलं समजेल. तिथं पी इम्प्लाइज क्यू आहे, मग परत पी इम्प्लाइज क्यूचा रूल, जर तुमचा पार्ट असेल तर पी इम्प्लाइज क्यूचा रूल तुम्ही नॉर्मली इम्प्लिकेशनमधला नाही घेणार, कारण मला ते जेव्हा राईट हँड साईड आणायचे RHS त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठेही इम्प्लिकेशनचं साईन नाही आहे. म्हणून मी जो रूल यूज करणार आहे पी इम्प्लाइज क्यूचा, तो लास्टवाला रूल, आणि मी पी इम्प्लाइज क्यूचा रूल यूज करतो आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यूचा नाही. त्यामुळे तो रूल काय सांगतो मला, फर्स्ट फंक्शनचं निगेशन ऑर सेकंड फंक्शन, बरोबर. अँड तोच लॉ, फर्स्ट फंक्शनचं निगेशन ऑर सेकंड फंक्शन. लक्षात येते इथपर्यंत. आता मी काय करणार आहे बघा, आता मी काय करणार आहे, इथे एक ब्रॅकेट आहे अँड हा ब्रॅकेट आहे, मला हे दोन्ही ब्रॅकेट ओपन करायचे. तर मी हे पहिलं फंक्शन घेणार निगेशन पी, आणि त्याने नेक्स्ट ब्रॅकेटला अँड एक कनेक्टिव्ह जोडून डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तयार करणार, बरोबर. बघा, एका ब्रॅकेटमध्ये झालं निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर पी, बरोबर. पुढचं फंक्शन आहे ऑर, नंतर मी घेणार क्यू अँड नेक्स्ट ब्रॅकेट. म्हणजे आपण नॉर्मली ज्याप्रमाणे दोन ब्रॅकेट सॉल्व करतो ना मल्टिप्लिकेशनला, आपण त्याचप्रमाणे करतो आहे. निगेशन पी अँड नेक्स्ट ब्रॅकेट ऑर क्यू अँड नेक्स्ट ब्रॅकेट, बरोबर. आता मला हे सोडवायचं आहे, हे सोडवता येईल का मला.
तर निगेशन पी अँड हा ब्रॅकेट आहे आणि इथे मला कोणता लॉ यूज करायचा आहे तर मला इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे कारण अँड आणि ऑर दोन्ही फंक्शन आलेले आहेत आणि जेव्हा ऑर आणि अँड किंवा अँड आणि ऑर असे फंक्शन आलेले असतात तेव्हा आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय घेतो पी ऑर क्यू जर पी ऑर क्यू अँड आर असेल तर अँड पी ऑर आर तर इथे कोणता लॉ यूज करणार आपण तर अँडवाला तर निगेशन पी अँड हा ब्रॅकेट आहे ना मग निगेशन पीने पहिल्या स्टेटमेंटला आपण अँड ए कनेक्टिव्ह जोडून लिहिणार म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू याला मी एक ब्रॅकेट देतो होतं ऑर परत पी निगेशन पी अँड नेक्स्ट फंक्शन निगेशन पी अँड पी लक्षात येते ऑर इथे पण याचप्रमाणे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार मी पहिल्यांदा क्यू अँड नेक्स्ट फंक्शन क्यू अँड निगेशन क्यू एक ब्रॅकेट कंप्लीट पुढे ऑर हे कनेक्टिव्ह परत क्यू अँड पी क्यू अँड पी इथे मी जो यूज केला तो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि जर आता मी इथे व्हॅल्यू टाकायची ठरवली तर माझ्याकडे कोणकोणत्या व्हॅल्यू तर माझ्याकडे याची व्हॅल्यूज नाही आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू याची व्हॅल्यू माझ्याकडे नाही आहे पण माझ्याकडे निगेशन पी अँड पीची व्हॅल्यू आहे जर तुम्हाला आठवत असेल पी अँड निगेशन पी चेक करा तर आपण पी अँड निगेशन पीची व्हॅल्यू पण लिहिलेली आहे ती व्हॅल्यू काय एफ पण माझं वैयक्तिक तुम्हाला म्हणणं असं असतं की तिथं व्हॅल्यू चेक करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट विचार करून ती व्हॅल्यू तयार करू शकतात थोडासा तुम्हाला त्रास होईल थोडासा वेळ लागेल पण एकदा जर हे जमायला लागलं तर तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायची आवश्यकताच राहणार नाही पी अँड निगेशन पी दोन व्हॅल्यू सेम येऊ शकत नाही कारण इकडे पी तिकडे निगेशन पी मध्ये अँड फंक्शन आहे मग ते फंक्शन आहे तर टी अँड एफ किंवा एफ अँड टी असेल आणि दोन्ही केसमध्ये त्याची व्हॅल्यू काय ते फॉल्स मग याची व्हॅल्यू काय येणार फॉल्स बरोबर याला मी ब्रॅकेट कंप्लीट करतो ऑर आता इथे पण बघा क्यू अँड निगेशन क्यू सेम ॲज पी अँड निगेशन पी म्हणजे याची व्हॅल्यू पण जर मी काढले तर ती व्हॅल्यू काय येणार आहे जशी याची एफ आली तशी एफ ऑर क्यू अँड पी बरोबर आणि जर तुम्ही इथे जर तुम्ही एक लॉ यूज केला तर या ब्रॅकेटला आपण थोड्या वेळासाठी एक स्टेटमेंट मानू याला म्हटलं मी पी थोड्या वेळासाठी तर पी ऑर एफ येईल पी ऑर एफ आणि विचार करा पी एक स्टेटमेंट आहे आणि एका साईडला सगळे एफ आहेत पी म्हणजे टी एफ आणि इकडे सगळे एफ आणि मध्ये कोणतं फंक्शन आहे ऑर तर आपलं पीचं ॲन्सर परत येणार आहे कारण जर इकडे टी असेल पीमध्ये तर टी ऑर एफ टी येणार आणि जर एफ असेल तर एफ ऑर एफ एफच येणार म्हणजे आपलं ॲन्सर पी असतं हे तुम्ही लॉ बघून पण करू शकतात पण जर थोडासा विचार केला तर काहीच वेळ वाचेल तुमचा म्हणजे इथे मी कोणता लॉ यूज केला तुम्हाला दाखवतो मी तर पी ऑर एफ हा लॉ मी इथे यूज करतो आहे हे जर डायरेक्ट समजलं तर ते उत्तम म्हणजे हा ब्रॅकेट ऑर एफ याचा आन्सर येतं हा ब्रॅकेट परत म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर याचा आन्सर याच प्रकारे ह्याच लॉचा वापर इथं मी केला आहे ते जे फक्त अगोदर आहे तर चालेल मध्ये ऑर फंक्शन असल्यामुळे कम्युटेटिव्ह लॉ इथे सॅटिस्फाय होतो याचा आन्सर येणार आहे क्यू अँड पी जर मी अजून थोडासा विचार करून पी ऑर क्यू इक्वल टू क्यू आर पी हा लॉ आपला आहे कम्युटेटिव्ह लॉ त्यामुळे मी याला जर इकडे ह्या साईडला लिहिलं म्हणजे लेफ्ट हँड साईडला लिहिलं तर याला मी क्यू अँड पी असं लिहू शकतो अगोदर पण क्यू अँड पी म्हणजेच पी अँड क्यू ऑर आणि हा ॲज इट इज लिहितो ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू तर तुमच्या लक्षात येईल आपलं जे राईट हँड साईडचं फंक्शन आहे ते इथं तयार झालेलं आहे बरोबर मग याप्रमाणे आपल्याला लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड आणता येते तशी राईट हँड साईड घेऊन पण लेफ्ट हँड साईड आणता येईल आणि यापेक्षाही वेगळ्या प्रकारे आपल्याला करता येईल तर याच्यावरचे एक्झाम्पल्स नॉर्मली मुलांना आवडतात याच्यामध्ये जसं विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल शो द फॉलोइंग असतं त्याचप्रमाणे इथं अजून एक कंडिशन पण असू शकते जस्टिफाय ईच टर्म जर असं असेल तर आपल्याला प्रत्येक टर्मला रिझन लिहावं लागेल की प्रत्येक टर्म कशी आली समजा फॉर एक्झाम्पल मी इथे सुरुवात केली हा एल एच एस होता माझा यानंतर ही टर्म कशी आली तर मग तुम्हाला इथे लॉ ऑफ डबल इम्प्लिकेशन असं लिहावं लागेल किंवा तुम्ही इथे डायरेक्टली तो लॉ लिहिला तरी पण चालेल डबल इम्प्लिकेशनचा हा लॉ आहे बरोबर ना हाच लॉ मी इथे यूज केलेला आहे डबल इम्प्लिकेशनचा दोन्ही ठिकाणी इथे मी काय केले बघा इथं मी निगेशन पीने अँड केले पुढच्या ब्रॅकेटला म्हणजेच हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे मी काय यूज केलं दोन्ही ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बरोबर आणि मग तो लॉ इथं पण यूज केला मी सेपरेट
झाले. मग इथे मी निगेशन पी अँड पीचा लॉ यूज केला, निगेशन पी अँड पी. मग त्याचं नाव काय, निगेशन पी अँड पी किंवा निगेशन पी ऑर पी, त्याचं नाव होतं कॉम्प्लिमेंटरी लॉ. या ठिकाणी आपण यूज केलेला आहे कॉम्प्लिमेंटरी लॉ किंवा कॉम्प्लिमेंट लॉ लिहिलं तरी चालेल. त्यानंतर आपण काय केलं, इथं पण एक लॉ यूज केला आहे, पी ऑर एफ, एफ ऑर पी. त्या लॉला आपण काय म्हणणार, आयडेंटिटी लॉ. मग इथला लॉ जो आपण यूज केलेला आहे त्याचं नाव येईल आयडेंटिटी लॉ. आणि लास्टला आपण आयडेंटिटी लॉ वापरल्यानंतर आपण इथपर्यंत आलो आणि इथं फक्त आपण फंक्शन चेंज करून लिहिलं आहे. म्हणजे आपण इथं जो वापरलेला आहे तो एक कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे जर त्यांनी असं विचारलं की तुम्ही ते जे काही डिस्ट्रीब्यूट लॉ वगैरे वापरलेले ते वापरा आणि त्याच्या प्रत्येक स्टेपचं जस्टिफिकेशन द्या, तर तेही तुम्हाला देता आलं पाहिजे नॉर्मली. इथपर्यंत समजलं आहे. या अशा एक्झाम्पलला थोडासा वेळ लागू शकतो. पेपरला 3-4 मार्कला क्वेश्चन असू शकतात हे बोर्डाच्या एक्झाममध्ये, आणि तेव्हा ते मुलांना नॉर्मली अवघड जातात, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं आहे. आता आपण हेरप करून अशाच टाईपचे अजून काही एक्झाम्पल घेऊया. याची आपली प्रॅक्टिस थोडीशी कमी झाली असं मला वाटत होतं, म्हणून मी त्याचे एक्झाम्पल घेतो आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आता मी विथ जस्टिफिकेशनच लिहिणार आहे पुढचं. तर पुढचं शो दॅटचं एक्झाम्पल आहे माझं. शो दॅट निगेशन इन ब्रॅकेटमध्ये पी ऑर निगेशन क्यू implies P and negation Q bracket complete is equivalent to P or negation Q in first bracket and negation P or Q in second bracket. तर नॉर्मली मी लेफ्ट हँड साईडच घेत असतो, त्यामुळे मी इथं लेफ्ट हँड साईड घेऊनच हे सॉल्व करणार आहे. मी घेतला LHS. तर लेफ्ट हँड साईड काय बघा, निगेशन एक बॉक्स ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये एक ब्रॅकेट आहे पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू, बरोबर. आता मी पहिला लॉ कोणता वापरला पाहिजे, तर आपण काय करतो, ह्या ब्रॅकेटला एक लेटर मानतो ना. समजा हे ब्रॅकेट म्हणजेच समजा फक्त पी आहे, हा ब्रॅकेट म्हणजे पी आहे, हा ब्रॅकेट म्हणजे क्यू आहे. हे फंक्शन काय तयार झालं आपलं, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. आणि मग लॉ कोणता असेल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यूचा. मग तो लॉ तुमचा पार्ट असेल, मग तो लॉ असतो पी अँड निगेशन क्यू. मग पहिलं फंक्शन तसंच, म्हणजे पहिला ब्रॅकेट ॲज इट इज पी ऑर निगेशन क्यूचा, अँड सेकंड जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. म्हणजे आपण इथे कोणता लॉ यूज केला कळालं का. मग इथं मी यूज केला निगेशन ऑफ अँड इम्प्लिकेशन. मी इम्प्लिकेशनच्या निगेशनचा लॉ इथे यूज केला, बरोबर. आता पहिलं फंक्शन तर तसंच राहणार पी ऑर निगेशन क्यू, अँड इथं मी कोणता लॉ यूज करणार, तर मी निगेशनचा लॉ यूज करणार, पण अँडवाल्या फंक्शनचा. पी अँड याला जर थोड्या वेळासाठी तुम्ही क्यू म्हटलं तर पी अँड क्यूचं निगेशन, म्हणजे मला डी मॉर्गन्स लॉ यूज करावं लागेल. आणि त्या लॉनुसार आपण पहिल्या फंक्शनचं पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहितो, अँडऐवजी ऑर लिहितो, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, बरोबर. लॉ जर तुमचे पाठ असेल तर कळेल. इथे कोणता लॉ वापरला आपण, डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट स्टेपमध्ये मी पहिला जो ब्रॅकेट तो ॲज इट इज ठेवला आहे, अँड इथे मी निगेशन पी घेतलं आहे ऑर ॲज इट इज, आणि डबल निगेशन ऑफ निगेशन ॲडम्पोर्टंट लॉ. त्याचं आन्सर काय, त्याचं नाव आहे इन्व्होल्युशन लॉ. त्याचा आन्सर येणार आहे क्यू. कोणता लॉ आहे हा, इन्व्होल्युशन लॉ, बरोबर. तर आपला जो राईट हँड साईड आहे तो ॲक्च्युली हाच आहे बघा, पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे आपल्याला काय मिळाली, आपली राईट हँड साईड मिळालेली आहे. लक्षात येते. म्हणजे रूल जर तुमचे पार्ट असेल तर नॉर्मली हा पार्ट खूप सोपा आहे तसा, पण रूल कधी कधी मुलांचे पार्ट नसतात, पेपरला ते गोंधळ करतात रूल्समध्ये, त्याच्यामुळे त्यांचं आन्सर हे रॉंग येण्याची शक्यता असते. बरं, इथपर्यंत सगळं समजलं आहे का. आता मी सगळं काय करणार आहे, हे सगळं रफ करणार आहे.
आता मी अजून काही जर एक्झाम्पल मला बुकमध्ये दिसलीत तर तेही एक्झाम्पल मी घेणार आहे. बघा, तर हां, अजून काही एक्झाम्पल मी घेऊ शकतो असेच, जे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये एक्झरसाइज 1.4मध्ये तुम्हाला नॉर्मली ते मिळतील. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. तर मी एक्झाम्पल घेतो थर्ड, आणि हे ह्या टाईपचं मी लास्ट एक्झाम्पल घेणार आहे. पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू. बघा, आपण नॉर्मली काय घेणार नेहमीसारखं LHS लेफ्ट हँड साईड. तर काय पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. बरोबर. आता मी काय करणार बघा, आता तुमचे लॉ थोडीशी बऱ्यापैकी पाठ पाहिजे. जर तुम्ही पहिल्या 2 ब्रॅकेट चेक केल्या, पहिल्या 2 ब्रॅकेट, तर हवं तर इकडच्या आपण पहिल्यांदा इकडे येऊया. जर तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ चेक केला बघा, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ चेक करताना लेफ्ट टू राईट नाही जायचं, आपल्याला राईट टू लेफ्ट जायचं आहे. म्हणजे आधी राईट घेणार आपण टर्म, मग लेफ्ट जातो. राईटमध्ये जर तुम्ही चेक केलं, तिथे एक ब्रॅकेट आहे अँड इथे एक ब्रॅकेट आहे. बरोबर. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी एक टर्म कॉमन आहे. इकडे पण पी आहे, इकडे पण पी आहे, 2 ब्रॅकेटमध्ये. मग ज्यावेळेस त्याचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण तयार केला तेव्हा तो लॉ कसा तयार झाला, पी आपण इथे लिहिला आहे, मग ऑर हे फंक्शन जे होतं डबल आलेलं आहे ते ऑर फंक्शन लिहिलं आणि मध्ये क्यू अँड आर लिहिला, उरलेले 2 फंक्शन आणि त्याच्यामध्ये अँड. बरोबर. आणि असाच लॉ जेव्हा इथं यूज केला त्यावेळेस आपण इथं होतं राईट हँड साईड मी चेक करतो आधी, तर पी अँड क्यू आणि पी अँड आर. तर पी कॉमन आहे बघा, आपण पी लिहिलं आधी, नंतर जे जे कनेक्टिव्ह 2 वेळेस आले ते कनेक्टिव्ह लिहिलं आणि ब्रॅकेटमध्ये मग क्यू ऑर आर लिहिलं. सेम पॅटर्न इथं आलेला आहे. इथं जर तुम्ही चेक केलं ना तर बघा क्यू ए फंक्शन डबल आलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी काय करणार, क्यू ए फंक्शन लिहून टाकणार. बरोबर. आणि दोन्ही ब्रॅकेटमध्ये अँड पण लिहिणार. ब्रॅकेटमध्ये पी ऑर निगेशन पी. जर तुम्हाला समजलं असेल तर जास्त चांगलं, समजलं नसेल तर पॉज करून पुन्हा एकदा सर्व ऐका, तुम्हाला कदाचित पटकन समजेल. ते तिथं क्यू ए फंक्शन, क्यू हे स्टेटमेंट डबल आलेलं आहे म्हणून क्यू लिहिलं मी, अँड आणि उरलेले 2 फंक्शन पी ऑर निगेशन पी. ते याचं जस्टिफिकेशन काय, तर हे काय, तर हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. फक्त हा जो लॉ आहे आपण लेफ्ट टू राईट जाता राईट टू लेफ्ट आलेलो आहे. मग जर मी इथे पी ऑर निगेशन पीचा लॉ, परत पी ऑर निगेशन पी, बघा पी आणि निगेशन पीमध्ये कधीही सारख्या व्हॅल्यू येणार नाही. पीची व्हॅल्यू ट्रू असेल तर निगेशन पीची फॉल्स असेल, म्हणजे टी ऑर एफ, एफ ऑर टी अशाच त्या व्हॅल्यू येत राहतील. म्हणून त्याच्यामध्ये जर ऑर फंक्शन असेल तर टी ऑर एफ, एफ ऑर टीचा आन्सर टीच असणार आहे. म्हणून याचा आन्सर येणार आहे टॉटॉलॉजी. मी या लिहिणार कॅपिटल टी अँड क्यू, हे असं फंक्शन येणार, ऑर पी अँड निगेशन क्यू. मग हा कोणता लॉ आहे, पी ऑर निगेशन पीचा, तर असला पाहिजे हा कॉम्प्लिमेंटरी लॉ. हा लॉ कोणता आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. बरोबर. मग पुढे आपण टी अँड क्यू, म्हणजे एक जर पूर्ण कॉलम टीचा असेल, टी 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 टी, आणि दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ असे व्हॅल्यू आले असतील, आणि मध्ये अँड फंक्शन असेल, मध्ये जर अँड फंक्शन असेल तर जे क्यूचा आन्सर आहे तेच त्या पूर्ण पॅटर्नचा आन्सर येणार आहे. म्हणून बघा एका साईडला सगळे टी आहेत. बरोबर. आणि एका साईडला टी आणि एफ आहेत. बरोबर. हा क्यू आहे समजा आपण थोडं, आणि हा आपला टॉटॉलॉजी. आणि मध्ये कोणतं फंक्शन आहे, अँडला टी 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 असेल तरच टी येतं ना, म्हणजे टी टी असेल तरच टी येईल, पण अदरवाईज एफ. म्हणजे तुम्हाला हेच आन्सर पुन्हा मिळालं इकडे, मग तुमचं आन्सर काय येणार, क्यू. मग तुम्ही लॉ वापरून लिहिलं तरी चालेल, थोडासा विचार करून लिहिलं तरीही चालेल. म्हणजे जर मी ते लॉमध्ये दाखवायचं ठरवलं तर मी हा लॉ इथे यूज केलेला आहे, पी अँड टी इक्वल टू पी. हा कोणता लॉ आहे, त्या लॉचं नाव आहे आयडेंटिटी लॉ. त्याचा आन्सर येणार आहे क्यू. ऑर ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन क्यू, त्याचं नाव आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आता मी इथे, कारण माझा ॲन्सर जर मी चेक केलं तर माझा ॲन्सर सिंगल फंक्शन आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी काय करेल, ते याला परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करेल. जर मी इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर मला काय मिळेल बघा, क्यू ऑर पुढचा ब्रॅकेटमधली फर्स्ट टर्म काय, मग क्यू ऑर पी, एक ब्रॅकेट कंप्लीट, परत अँड
क्यू ऑर निगेशन क्यू, याला काय म्हणतो आपण मग? दिस लॉ इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तुम्हाला फक्त लॉ शोधायचे, दुसरं काय सुद्धा करायचं नाही तुम्हाला. तुमचा आन्सर ऑटोमॅटिक येत जाणार. तर मग हा क्यू ऑर पी ॲज इट इज ठेवू आपण, कारण आपण काहीच नाही करू शकत, ॲज इट इज. अँड पण क्यू ऑर निगेशन क्यू, सेम फंक्शन आले क्यू आणि त्याचं निगेशन आहे पुढे, आणि मध्ये ऑर फंक्शन आहे, म्हणजे ते टी ऑर एफ किंवा एफ ऑर टी एफ. टी ऑर एफचं ॲन्सर पण टी असतं आणि एफ ऑर टीचं ॲन्सर पण टी असतं. म्हणून याचं जे ॲन्सर येणार आहे ते असणार आहे टी. आणि याला नाव काय असेल? त्याच्यात निगेशन आलेलं म्हणजे हा कॉम्प्लिमेंट लॉ असला पाहिजे, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि त्यानंतर मग परत हा जर ब्रॅकेटला तुम्ही एक लेटर मांडलं, एक स्टेटमेंट मांडलं, तर पी अँड टी येईल. परत अँडमध्ये बघा पी अँड टी, इकडे टी एफ, इकडे सगळी टी टी, म्हणजे पीचं ॲन्सर तेच ॲन्सरमध्ये अँडमध्ये येणार आहे. म्हणजे माझं याचा ॲन्सर येणार आहे क्यू ऑर पी. आणि हा कोणता लॉ आहे? हा लॉ आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आणि मग क्यू ऑर पी लिहिलं काय आणि पी ऑर क्यू लिहिलं काय, दोन्हीचं मिनिंग सेम होतं. हा पण एक लॉ आहे, याचं नाव होतं कम्युटेटिव्ह लॉ, बरोबर. आणि हाच काय आपला आर एच एस, हाच आपला आहे, हीच आपली राईट हँड साईड. समजते ना? म्हणजे रूल्स जे आहेत ते जर तुम्हाला यूज करता आले तर तुमचं बरंचसं काम फारच सोपं होणार आहे. आणि ह्या चॅप्टरमध्ये तुमच्या ज्या डाऊट्सवाले पार्ट आहे हे कमी कमी होत राहणार आहे. ओके, तर आता मी याला रब करतो आणि असे जर काही एक्झाम्पल अजून असतील तर ते घेतो, आणि नसेल तर आपण याच्या पुढचा पार्ट सुरू करू. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, rewrite the following statement without using if then. Without using if then. Find, without using if then, rewrite the statement. Rewrite the statement. हा पार्ट, हे एक्झाम्पल झाल्यानंतर आपण इथं थांबूया. आणि अजून आपला एक पार्ट लॉजिकचा पूर्णपणे बाकी आहे, तो म्हणजे सर्किट्स. त्याची एक्झाम्पल्स हा एक मोठा पार्ट आहे, त्यासाठी 1 तासाचा कालावधी लागू शकतो. म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लॉजिक 7मध्ये आपण त्या सर्किट्सविषयी चर्चा करू, आणि आपण तो शेवटचा एक्झरसाइज पूर्णपणे संपवून मग आपलं हे चॅप्टर पण त्याचबरोबर संपेल. तर बघा, पहिलं एक्झाम्पल आहे, इफ अ मॅन इज अ जज. If a man is a judge, then he is honest. If a man is a judge, then he is honest. सिम्पल स्टेटमेंट आहे. आता त्यासाठी मात्र तुम्हाला हे नाही कामाला येणार, तर तुम्हाला मागे याच्या आधी मी जे काही व्हिडिओ बनवले त्याच्यामधल्या काही पार्ट्सची गरज आहे. तर मी थोडंसं रिव्हिजन व्हावी म्हणून थोडंसं आठवण करून देतो तुम्हाला. तर इफ देन जे आहे ना, इफ देन हे आपण एकापेक्षा अनेक प्रकारे लिहिलं होतं. म्हणजे पी इम्प्लाइज क्यूला आपण जवळपास 7 प्रकार लिहिलं होतं. देर आर 7 ways टू राईट दिस. फर्स्ट, इफ पी देन क्यू. सेकंड होतं क्यू इफ पी. थर्ड होतं पी ओनली इफ क्यू. फोर्थ होतं पी इज सफिशियंट पार्ट ऑफ क्यू. फिफ्थ होतं क्यू इज नेसेसरी पार्ट ऑफ पी. सिक्स होतं पी इम्प्लाइज क्यू. आणि 7 होतं क्यू फॉलोज फ्रॉम पी, वगैरे वगैरे. आपण असं अनेक प्रकारे ते शिकलेलं होतं. मग तुम्हाला जर इथे इफ देन यूज करायचं नाही तर तुम्ही यातली कोणती पण एक वे यातला तुम्ही यूज करू शकता. मग तुम्ही करणार काय आधी, लेट. पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट, अ
मॅन इज अ जज, मॅन काय जज आहे. क्यू हे काय अ मॅन इज ऑनेस्ट. ओके, तर मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय होते, सिम्बॉलिक फॉर्म ते लिहिता येईल मला P इम्प्लाइज Q. आणि आता मला याला वेगळ्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, बरोबर. मग इक्विव्हॅलंट स्टेटमेंट ऑफ गिवन स्टेटमेंट इज, तर मी यातलं काही वापरलं तरी मला चालणार आहे. समजा मी फर्स्ट वापरलं, फर्स्ट तर वापरू शकत नाही आपण. क्यू इफ पी, मग क्यू काय अ मॅन इज ऑनेस्ट इफ ही इज अ जज, बरोबर. सेकंड वेगळं असं लिहिता येईल ऑर. समजा मला तसं नाही लिहायचं, मी थर्ड काय पी ओनली इफ क्यू, तर हेच स्टेटमेंट कसं लिहिल, पी म्हणजे अ मॅन इज अ जज, मॅन काय पी ओनली इफ क्यू, ओनली इफ ही इज ऑनेस्ट, बरोबर, अँड सो ऑन. मग तुम्ही ते स्टेटमेंट इतर वेगळ्या प्रकारे पण लिहू शकाल, बरोबर. मग आता आपला इथे एक्झरसाइज 1.4 पर्यंतचा सर्व पार्ट संपलेला आहे. म्हणजे आता नवीन बुकप्रमाणे आपलं फक्त आता सर्किट्स बाकी आहेत, स्विचिंग सर्किट्स, आणि त्या पार्टविषयी आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. I hope you understand everything I told you today. Bye. Take care.